विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी, तुम्हाला आणि मला आशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री आणि तुमच्या आमच्या सर्वांचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी आगमन होत आहे। मी पहिल्यांदा व्यासपीठाची दिलगिरी व्यक्त करतो, कारण भाऊ सगळ्यांनाच बोलायचं होतं। अनेक लोकांना या ठिकाणी मला पाठिंबा द्यायचा होता। अनेक लोक माझ्या बाबतीमध्ये किंवा अनिल भाऊंच्या पार्टी बाबतीमध्ये काही मतं व्यक्त करणार होती, पण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना बऱ्याच ठिकाणी सभा असल्यामुळं आता मी मनोगत व्यक्त करतोय आणि माझ्यानंतर आदरणीय शिंदे साहेब त्या ठिकाणी बोलणार आहेत। स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम अथ स्वागतम। प्रगमनशील विकसित महाराष्ट्राचे सन्माननीय लोकाभिमुख मुख्यमंत्री, जागल्या नेता, जागल्या कार्यकर्ता, सन्माननीय महामहिम मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांचं खानापूर, आटपाडी, विसापूर सरकार विधानसभा मतदारसंघामध्ये सहर्ष त्रिवार स्वागत, सहर्ष स्वागत। सन्माननीय अध्यक्ष तानाजीराव पाटील, संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांना विनंती आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आपण सन्मानपूर्वक स्वागत आपल्या मतदारसंघामध्ये करावं। जोरदार टाळ्यांनी आपण सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी स्वागत करूयात। आपल्या महाराष्ट्रातील लाखो बहिणींचा लाडका भाऊ, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत अध्यक्षांनी करावं अशी विनंती आहे। अध्यक्ष कृपया आपण स्वागत करा। त्याचबरोबर धनगर समाजाच्या वतीनं बाळूमामांची मूर्ती मुख्यमंत्री महोदयांना सन्मानपूर्वक दिली जातो आहे। तानाजी यमगर, बंडूशेठ कातुरे, दादाशेठ कचरे, प्रभाकर पुजारी, राजू अर्जुन, बाळासाहेब मोठे, विनायकजी मसाळ, दत्तात्रय पाटील आणि संतोष पुजारी हे बाळूमामाची मूर्ती या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना देत आहेत। बोला 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 बाळूमामाच्या नावाने, बाळूमामाच्या नावाने, बाळूमामाच्या नावाने। धन्यवाद। बाळूमामाच्या नावाने। परिस्थितीचं बाण घेऊन मी आता आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतोय। धनगर समाजाच्या वतीनं दैवत बाळूमामांची मूर्ती आदरणीय शिंदे साहेबांना या ठिकाणी देण्याचा कार्यक्रम चालू आहे। व्यासपीठावरच्या सर्व नेते मंडळींचं मी या ठिकाणी पहिल्यापासून दिलगिरी व्यक्त केली आहे, कारण अनेक लोकांना या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं होतं, पण आदरणीय साहेबांना लगेच जायचं असल्यामुळं मी फारसा वेळ घेणार नाही। साहेब, या निवडणुकीच्या निमित्तानं या मतदारसंघातल्या सगळ्या गावांच्या मध्ये एकत्रितपणे त्या समोर बसलेल्या तमाम अनिल भाऊंच्या वरती, आमच्या कुटुंबावरती प्रेम करणारे सर्व अनिल भाऊंचे सहकारी आणि या निवडणुकीच्या निमित्तानं विधानसभेमध्ये शिवसेनेचा आमदार व्हावा या हेतूनं झटणारे सगळं ज्ञात अज्ञात हात या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही प्रत्येक गावामध्ये या निमित्तानं पोहोचलो। माझी विनंती आहे बाळासाहेब, आता कुणीच बोलू नका। बाळासाहेब, माझी विनंती आहे, 5 मिनिटं मी कमी बोलणार आहे, फक्त त्यांना ऐकू द्या ना मी काय बोलतो।
साहेब, या निवडणुकीच्या निमित्तानं या सगळ्या मंडळींचा आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन आलो आहे आणि ह्या पक्षाचा आमदार व्हावा, अनिल भाऊंच्या पक्षामध्ये त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य त्यांच्या जागेवरती यावा, या हेतूनं माझ्यासाठी ज्ञात अज्ञात असे अनेक हात जे माझ्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी येतात, त्यांच्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन आज तुम्ही माझ्यासाठी ह्या सर्वांना आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाला आहे. तुमचं पहिल्यांदा सर्वांचं मनापासून या ठिकाणी साहेब स्वागत करतो. साहेब, विधानसभेच्या निवडणुकीला आता मतदानाला अवघे 4-5 दिवस या ठिकाणी शिल्लक आहेत, 3 दिवस प्रचाराचे शिल्लक आहेत. पण या मतदारसंघामधलं साहेब एकही असं गाव नाही ज्या गावामध्ये तुमच्या पक्षाचा उमेदवार आणि मी तानाजी पाटील साहेब आणि या माझ्याबरोबर आणि अनिल भाऊंच्या बरोबर गेली 40 वर्ष जी मंडळी काम करत आहेत ती सगळी मंडळी एकत्रितपणे आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन लोकांना भेटतो. राजकारण असल्यामुळं प्रत्येक म्हणजे आज माझ्या विरोधात काही उमेदवारांनी अर्ज भरले, त्या प्रत्येक उमेदवारानं त्यांच्या भेटीच्या वेळेला फक्त टीका करण्याचं काम केलं. पण साहेब, एकमेव तुमचा उमेदवार आहे या विधानसभेच्या अख्ख्या प्रचारामध्ये आज तागात मी कोणावरती टीका केलेली नाही. जे काय थोडंफार बोललो असेल ते माझ्यावरती केलेल्या आणि तुमच्यावरती केलेल्या टीकेला उत्तर देण्याचा अगदी शांतपणे प्रयत्न केला होता. पण साहेब, एका गोष्टीचं समाधान आहे, म्हणजे आजसुद्धा आपल्याकडे संस्कृती आहे की शक्यतो गेलेल्या माणसावरती कोण बोलत नाही. पण 8 महिन्यापूर्वी माझे वडील गेले, पण 8 महिन्यानंतर सुद्धा त्यांच्यावरती टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न करतात. अगदी कालपर्यंत काही लोकांनी सांगितलं की या लोकांचा गद्दारांचा इतिहास तुमच्याबरोबर सगळ्यांचा लिहिला जाईल. मी त्यांना एवढंच सांगितलं की मला माहीत नाही गद्दारांचा इतिहास लिहिणार आहेत का काय लिहिणार आहेत, पण मला अभिमान असेल ज्या वेळेला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या बरोबर माझ्या वडिलांचं नाव इतिहासात लिहिलं जाईल त्यावेळेला मला सुहासबाबर अभिमान असेल त्या गोष्टीचा. कारण या गोष्टीला साहेब मी साक्षीदार आहे. तुम्ही केलेलं, आज कुणीही काय म्हटलं तर तुम्ही केलेला तो उठाव होता आणि त्या उठावामध्ये माझ्या वडिलांनी जो सहभाग केला होता तो सहभाग या समोर बसलेल्या आम माणसांसाठी, या मतदारसंघातल्या जनतेसाठी आणि या जनतेच्या भल्यासाठी केलेला उठाव, त्या उठावामध्ये माझे वडील त्याच्यामध्ये सामील झाले होते आणि निश्चितपणे त्याचा साहेब मला अभिमान आहे. साहेब, प्रत्येक वेळेला टीका केली, पण ज्या वेळेला साहेब आम्ही 2.5 वर्षामध्ये तुमच्याबरोबर या ठिकाणी एकत्रितपणे काम करतोय, ज्या वेळेला प्रचाराच्या निमित्त आम्ही गावामध्ये गेलोय साहेब, आता राजकारणामध्ये खोटं बोलून चालत नाही. प्रत्येकाकडं मोबाईल आहे. आज माझ्याबरोबर फिरत असताना निवडणूक आयोगाचा कॅमेरा माझ्याबरोबर असतो, माझ्या सोशल मीडिया टीमचा माझ्याबरोबर कॅमेरा असतो आणि लोक ऐकण्यापेक्षा आता रेकॉर्डिंग करण्यामध्ये त्या ठिकाणी लोक अत्यंत व्यस्त असतात. त्यामुळे साहेब, खोटं बोलून भाषण करून चालत नाही. अशोक भाऊ, मी ज्या गावामध्ये प्रचार सभेला गेलोय त्या प्रत्येक गावामध्ये टेंबूच्या पाण्याबरोबर तुमच्या गावामध्ये अनिल भाऊंच्या माध्यमातून, शिंदे साहेबांच्या माध्यमातून, आमच्या माध्यमातून काय काम झाले का, ते काम झालं असेल तर तुम्ही उठून सांगा असं मी जाहीर सांगायचो. त्या गावचा सरपंच, त्या गावचे प्रमुख नेते मंडळी उठून सांगायचे. एखादं लहान गाव असेल तर तो गावाचा सरपंच सांगायचा आम्ही 5 कोटी रुपये आम्हाला अनिल भाऊंनी दिलेत, कोण म्हणायचं आम्हाला 7 कोटी दिलेत, कोण म्हणायचा 10 कोटी दिलेत, काही गावांनी 50 कोटीचा निधी दिला म्हणून प्रत्येक गावामध्ये सांगितलं. त्यामुळे मला असं वाटतं जो तुमच्याबरोबर उठावामध्ये सामील झाल्यानंतर या मतदारसंघाचा पाण्याबरोबर प्रचंड मोठा कायापलट करण्याची जबाबदारी या 2.5 वर्षामध्ये तुम्ही सर्वांनी घेतली आणि त्याचा चांगला परिणाम हा मतदारसंघ या ठिकाणी निश्चितपणे बघतोय. मी तुम्हाला एवढंच सांगतो, विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्त आज टीका टिप्पणी करत असताना 2004च्या निवडणुकीच्या वेळेला आठवत आहे का बघा, जी लोक आज तुमच्या पुढे मदत मागायला येतात, जी लोक आज तुम्हाला मतदान मागायला येतात, त्या सगळ्या लोकांनी त्यांच्या भाषणामध्ये असं सांगितलं होतं, ज्या योजनेचं पाणी आपण पितो, आज शिंदे साहेबांना डाळिंबाचा एवढा मोठा हार घातलाय, हे पिकवण्याचं काम जे शेतकरी करतात त्या शेतकऱ्यांना ह्या टेंबू योजनेचं पाणी देत असताना 2005च्या विधानसभेच्या निवडणुकीला सांगितलं होतं की टेंबू योजना खोटे आहे, अनिल बाबर तुमच्याशी खोटं बोलतायत, हे दिवा स्वप्न आहे, टेंबू नावाचं नदीच नाही. त्याला भाऊ समजावून सांगायचा प्रयत्न करायचे, अरे खरंच आहे, टेंबू नावाची नदी नाही, कृष्णा नदी आहे, त्याला टेंबू त्या गावातून पाणी या ठिकाणी आणायचं आहे. मी ते स्वप्न दाखवले आणि ते पूर्ण केल्याशिवाय मी राहणार नाही. पण त्यावेळेला पटलं नाही. सलग 2दा पराभव झाला भाऊ. सलग 2दा पराभव झाल्यानंतर मी माझ्या वडिलांना म्हटलं होतं की जर हे लोकांना मान्य नसेल, पाणी येणार आहे हा विश्वास नसेल, तर आपण थांबूयात. किती दिवस आपण असं राजकारण करणार. पण माझ्या वडिलांनी मला बसवून सांगितलं की या सर्वसामान्य लोकांनी, एका छोट्या गावचा सरपंच होतो, त्या सरपंच पदापासून आमदारकीपर्यंत आणण्यामध्ये या लोकांचा खूप मोठा उपकार माझ्यावरती आहेत.
आणि त्या उपकारातून उतराई व्हायचं असेल तर ह्या लोकांना मी शब्द दिलाय, या लोकांना मी स्वप्न दाखवले की टेंबूचं पाणी दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, सत्ता असो नसो. आणि एकत्रितपणे त्यांनी काम करायचा निर्णय घेतला आणि तुम्ही साहेब सत्तेत आल्यानंतर या योजनेचं काम पूर्णत्वास गेलं. 6वा टप्पा साहेब त्यांनी मांडला, त्या 6व्या टप्प्याला मंजूर दिली आणि फक्त त्या 6व्या टप्प्यासाठी अनिल भाऊ तुमच्याबरोबर आले होते, तुमच्या उठावामध्ये सामील झाले होते. आज साहेब तुम्ही 1 तारखेला त्या कामाचं भूमिपूजन केले. 40% खुदाई साहेब त्या कामाची पूर्ण झाले आणि अनिल भाऊंचा जो शब्द होता तो शब्द पूर्णत्वास जाऊन ह्या मतदारसंघातलं एकही गाव तुमच्या पाण्यापासून वंचित राहत नाही, एवढं प्रचंड मोठं काम करण्याची भूमिका घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत काम करतोय. आज राजकारणामध्ये विरोध आता शेवटी असा आहे, टीका करण्याशिवाय माझ्या विरोधकांना काही पर्याय नाही. पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे, तुम्ही सुहास बाबरची सगळी भाषणं ऐका. ज्या ज्या गावामध्ये सुहास बाबर गेला तिथं काय काय काम केले आमच्या गावच्या पार्टीच्या माणसांनी सांगायचा प्रयत्न केलाय. पण आज दुर्दैवाने विरोधकांना ज्या गावात जातील अगदी आटपाडीला गेले काय काय केले म्हणून सांगायचं, दिगंजला गेले काय केले म्हणून सांगायचं, उंबरगावला गेले काय केले म्हणून सांगायचं. असं प्रत्येक गावामध्ये अवस्था आहे. अगदी तुम्ही या मतदारसंघातल्या कुठल्याही गावात जावा, कुठल्याही वाडीवरती जावा, कुठल्याही वस्तीवरती जावा, अनिल भाऊंच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केलाय. मी फारसा वेळ घेणार नाही साहेब. सगळ्यांना असं वाटतं की मी नौका उभा राहिलोय माझ्या विरोधकांना. मी यापूर्वी साहेब पंचायत समिती जिल्हा परिषदला काम केलंय, 10 वर्ष तुमच्यावर राहण्याचा प्रयत्न केलाय. अनिल भाऊंचं एकमेव कुटुंब असं आहे तात्पुरतं राजकारण कधी करत नाही. 40 वर्ष झालं आमचं कुटुंब तुमच्यावर राहण्याचा प्रयत्न करते. तुमच्या प्रत्येक अडचणीला, तुमच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये, तुमच्या गावातल्या प्रत्येक कामाला अनिल भाऊंची पार्टी त्या ठिकाणी उपस्थित असते. माझ्यावरती माझ्या कर्तृत्वावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करताना साहेब तुमचं आभार एकाच गोष्टीचे मानायचे आहेत. ज्या वेळेला ही मंडळी सांगतात की वडिलांच्या वारशावरती उभा राहिलाय, वडिलांचं नाव घेऊन उभा राहतोय, तर आता काय चुकीचं नाही साहेब. मी माझ्या वडिलांचं नाव नाही घेणार तर कुणाचं त्यांच्या वडिलांचं नाव घेऊ? काय त्यांच्या वडिलांचं कर्तृत्व? तुम्हाला सुद्धा 10 वर्ष या लोकांनी संधी दिली होती. आज मी माझ्याच वडिलांचं कर्तृत्व सांगणार, मी माझ्याच वडिलांचा वारसा सांगणार. फक्त तुम्हाला माझा शब्द आहे, सुहास बाबर अनिल भाऊंचा विचाराचा फक्त वारसा सांगणार नाही, तर सुहास बाबर अनिल भाऊंच्या कर्तृत्वाचा वारसा सांगणार. ती धमक माझ्यामध्ये आहे आणि ती धमक निर्माण करण्याची क्षमता आदरणीय शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी निर्माण केली. तुम्हाला एवढंच सांगतो साहेब, 8 महिन्यामध्ये भाऊ गेले. 8 महिन्यात भाऊ गेल्यानंतर ह्या मतदारसंघामध्ये टेंबू योजनेचा 6वा टप्पा मी पूर्ण केलाय. साहेब तुमच्या आशीर्वादानं ह्या मतदारसंघामध्ये साहेब तुम्हाला बोलायला मुद्दा मिळेल. भाऊ गेल्यापासून कोण सुहास बाबर आमदार नाही काय नाही, मी जिल्हा परिषदचा माजी उपाध्यक्ष आहे, पण त्याची तमा न बाळगता खऱ्या अर्थानं तुम्हाला अनाथाचं नाथ का म्हणतात साहेब? आज आई नाहीत, वडील नाहीत, दोन्ही धक्के पाठीमध्ये ठेवून आज या सर्वसामान्य माणसांसाठी उभा राहण्याचा प्रयत्न करतोय आणि खऱ्या अर्थानं अनाथांचा एकनाथ म्हणून तुम्ही ती जबाबदारी पार पाडली. अनिल भाऊंच्या पश्चात या 8 महिन्यामध्ये साहेब 1350 कोटी रुपये साहेब, आज खायची गोष्ट नाही, आमदार नसताना या 8 महिन्यामध्ये या मतदारसंघामध्ये 1350 कोटीचा निधी आज शिंदे साहेबांनी देण्याचा प्रयत्न केलाय. एवढी मोठी शक्ती माझ्या पाठीमागे उभं राहण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला सर्वांना विनंती एवढीच आहे, बोलण्यासारखं खूप आहे. मगासपासून साहेब खूप जणांची भाषणं झाली, मी तुमचा फारसा वेळ घेणार नाही, कारण अनेक जणांनी भाषणामध्ये अनेक मतं व्यक्त केली. मी माझी मतं फारशी व्यक्त करणार नाहीत, कारण साहेब यूट्यूबवरती सगळी माझी भाषणं आहेत, सगळी लोक त्या ठिकाणी बघतात. फक्त तुम्हाला विनंती साहेब एवढीच आहे, तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, राजकारणातले आता अभ्यास भरपूर केलाय आपण, आता परीक्षेचा दिवस जवळ आलाय, 4 दिवसानंतर मतदान आहे. तुम्हाला माझी विनंती आहे, आमचं अख्खं कुटुंब गेले 40 वर्ष समोर बसलेली व्यासपीठ सगळी मंडळी साहेब, तुम्ही जर व्यासपीठ बघितलं तर तुम्हाला थोडंसं म्हणजे काल सामंत साहेब सुद्धा म्हटले होते, विट्याचा पॅटर्न, खानापूरचा पॅटर्न, आटपडीचा पॅटर्न मला सांग कसा आहे म्हणजे कानात बसल्यानंतर. तुम्ही जर साहेब पत्र बघितले असतील तर आज तुमच्या उमेदवाराला भाजप बरोबर आहे, राष्ट्रवादी बरोबर आहे अजितदादांची, शिवसेना आपलीच पक्ष आहे साहेब, शिवसेना उभाटा गटाचा सुद्धा आपल्याला पाठिंबा आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा सुद्धा आपल्याला पाठिंबा आहे आणि काँग्रेसची सुद्धा काही मंडळी आपल्या पाठीमागे आहेत. त्याला कारण आहे, त्याला कारण असं आहे, त्या सगळ्या लोकांनी साहेब, त्या लोकांनी तुमचं काम बघितलंय. ह्या 8 महिन्यामध्ये, ह्या 5 वर्षामध्ये तुम्ही दिलेलं काम बघितलंय आणि ह्या उमेदवाराचा चेहरा बघितलाय, चांगला उमेदवार. या नात्याने ती सगळी मंडळी माझ्या पाठीमागे उभं राहण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला एवढीच विनंती करतो, मी आता साहेबांच्या बाबतीत बोलण्यापेक्षा तुम्हाला कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे. संपवलं साहेब, चालेल. मी तुम्हाला जातात एवढंच सांगतो, 3 दिवस अवधी आहे फक्त.
राजकारणामध्ये एवढं गृहीत धरून चालत नसतं. तुम्हाला माझी विनंती आहे, कुणाला कमी लेखू नका. विरोधक तेवढाच तुल्यबळ आहे हे गृहीत धरून ह्या अनिल भाऊंच्या कुटुंबासाठी आज आम्ही सगळं पचवून तुमच्या पुढे उभा आहे. अनिल भाऊंच्या कुटुंबासाठी तुम्हाला सर्वांना 3 दिवस डोळ्यात तेल घालून काम करावं लागेल. तुम्हाला माझी विनंती आहे, आपलं चिन्ह धनुष्यबाण आहे, 2 नंबरला आपलं बटन आहे, हे घराघरात पोचवून मतदान करून घेण्यापर्यंत तुमची जबाबदारी आहे. तुम्ही ती जबाबदारी पार पाडा. त्याच्यानंतर हा सुहास बाबर आयुष्यभर तुमच्यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे, अत्यंत तळमळीनं आणि आयुष्यभर समर्पित भावनेनं काम करण्याची जबाबदारी तुमच्या पुढे या ठिकाणी व्यक्त करतो. साहेब, ज्याचा तर एवढीच विनंती आहे की माझा भाऊ इथं आहे, अध्यक्ष माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहेत. त्यांनी साहेब 30 वर्ष भाऊंच्यावर काम केले. आज सगळं सोडून ते माझ्या पाठीमागे ताकदीने उभा आहेत. आपल्याला भविष्यामध्ये त्यांना बरोबर ताकदीने घ्यावं लागेल. त्यांचा सुद्धा भविष्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी विचार करावा लागेल. या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार कराल आणि तुमच्या सर्वांना माझी तुम्हाला नम्र विनंती आहे, तुमच्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे उभा करावी अपेक्षा देखील व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाखो बहिणींचा लाडका भाऊ, महाराष्ट्राची शान, कृतिशील गतिशील नेतृत्व, शेतकरी पुत्र, भूमिपुत्र आणि आपल्या महाराष्ट्राचे लाडके सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना मी विनंती करते. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आज खानापूरच्या या जाहीर सभेला उपस्थित सर्व मान्यवर, सुहास भैया आहे, आपले अध्यक्ष आहे, महायुतीचे सर्व पदाधिकारी आहेत आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित आहात. पण ही सभेला उपस्थित राहताना एक कमी आपल्यामध्ये जाणवती आहे. आपले सहकारी अनिल बाबर आपल्यामध्ये नाहीत. हे दुःख आणि खंत जी आहे, ही वेदना आहे, मनाला चटका लावून जाणारी घटना आपल्या कुणाच्याही ध्यानीमनी नसताना घडली. मी सातत्याने या मतदारसंघासाठी, या हितासाठी, मतदारसंघाच्या विकासासाठी धडपडणारे स्वर्गीय अनिल बाबरजी यांना मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो, श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हे ईश्वरचरणी प्रार्थना करतो. खरं म्हणजे खानापूर आटपाडी म्हटलं की दुष्काळ आठवायचा, पण इथल्या कित्येक पिढ्यांनी दुष्काळ पाहिलाय आणि कित्येक पिढ्या दुष्काळाने खाल्ल्या आहे. खरं म्हणजे आसपासच्या परिसरातील मनी आणि मसल पॉवरचं राजकारण जोरात सुरू असताना सामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून भरीव काम करणारा एक नेता या दुष्काळी भागात उगवला. त्याचं नाव अनिल बाबर आणि हा सर्वसामान्यांसाठी काम करणारा हा कार्यकर्ता या भागामध्ये लवकरच लोकप्रिय झाला. या दुष्काळी भागाला पाणीदार बनवण्यासाठी अनिल भाऊंनी आयुष्यभर प्रयत्न केले. खऱ्याला खरं, आणि खोट्याला खोटं म्हणणारा सच्चा कार्यकर्ता, त्याचं नाव अनिल बाबर. म्हणूनच आम्ही जेव्हा उठाव केला त्यावेळेस तेव्हा त्याने आम्हाला साथ दिली, खांद्याला खांदा लावला, माझ्याबरोबर उभे राहिले आणि त्याने मला सांगितलं की या ठिकाणी टेंबू योजना झाली पाहिजे, पूर्णत्वास गेली पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी सर्व राजकारण बाजूला ठेवलं, राजकारण विरहित काम केलं, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका त्यांनी ठेवली, श्रेयवादाची भूमिका बाजूला ठेवली आणि त्यांनी कामाला सुरुवात केली आणि 4 वेळा ते आमदार झाले. 4 वेळा सलग तुम्ही त्यांना आमदार म्हणून पाठवलं, त्यासाठी एक आदर्श आमदार तुम्ही निवडला.
यासाठी तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. आता सुहास भैयांना आशीर्वाद हीच खरी अनिल भाऊंना श्रद्धांजली ठरेल. आणि म्हणून माझी विनंती आहे, हा मतदारसंघ इथल्या समस्यांची चर्चा आणि इथली कामं ऐकतच सुहास बाबर मोठे झाले. त्यांना या मतदारसंघाच्या अडचणी माहीत आहेत, इथले प्रश्न त्यांना माहीत आहे आणि त्याची उत्तरही त्यांना माहीत आहे. आणि म्हणून अनिल भाऊंचा जनसेवेचा वारसा आता सुहास पुढे नेत आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचे बंधू आहेत, त्यांचे मी काय म्हणू, किंग मेकर म्हणू, अध्यक्ष म्हणू. बघा, जीवाला जीव देणारा अनिल बाबर यांचा सहकारी, आणि जेव्हा अशी संधी येते तेव्हा ती संधी घेण्याचा प्रयत्न अनेक लोक करतात, पण अनिल बाबर यांच्या पश्चात सुहासच्या मागे खांद्याला खांदा पाठी राखा म्हणून उभा राहिला आपला अध्यक्ष. अध्यक्षांचं मी मनापासून अभिनंदन करतो. अशी माणसं दुर्मिळ असतात, अशी माणसं भेटत नाही, आणि म्हणून मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. खरं म्हणजे या मगाशी आपण सांगितलं, मी पाहिलं अनिल बाबर यांच्यावर प्रेम करणारा एवढा मोठा वर्ग आहे. फक्त इथं आटपाडी खानापूरमध्ये नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण देशभरात. मी गुजरातमध्ये गेलो, राजस्थानमध्ये गेलो, तिकडे हे आपले लोक बोले अनिल बाबरचे कार्यकर्ते. आणि एकदा मी जम्मू काश्मीरमध्ये गेलो, लाल चौकात गेलो, तिथं पूर्वी फटाके फुटायचे, फटाके म्हणजे बॉम्ब फुटायचे, बॉम्ब, गोळ्या निघायच्या फटाफट. 370 कलम हटवल्यामुळे आता तिकडे तिरंगा झेंडा फडकतो, तिथं गणपती साजरा होतो. तिथं अनिल बाबरांची माणसं मला मिळाली. कुठं? काश्मीरमध्ये, लाल चौकात. म्हणजे अनिल बाबर यांचा जिव्हाळा आणि गोतावळा संपूर्ण देशभरामध्ये पसरला. असा लोकप्रिय माणूस तुम्ही निवडून दिला, हे तुमचं मोठेपण आहे. आणि तुम्ही नशीबवान आहात, एक साधा सच्चा, कमी बोलणारा, जास्त काम करणारा असा आमदार तुम्ही दिला. याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आज किती कामं केली मला माहीत नाही, किती निधी आणला मला माहीत नाही, परंतु माझ्याकडे जेव्हा जेव्हा ते आले तेव्हा स्वतःचं वैयक्तिक काम कधी घेऊन नाही, मतदारसंघाचंच काम घेऊन आले. मतदारसंघात हे पाहिजे ते पाहिजे. तुम्हाला सांगतो, टेंबू योजना 6व्या टप्प्याला मंजुरी पाहिजे. नागपूरमध्ये अधिवेशन चालू होतं, आमची कॅबिनेट चालू होती, त्यांची तब्येत खराब होती, तरी सुद्धा ते बाहेर बसून राहिले. आणि जोपर्यंत टेंबूला मान्यता मिळत नाही तोपर्यंत तिथून हटले नाहीत. असा हा लोकप्रतिनिधी. आणि 8 महिन्यात 1350 कोटी रुपयाचा निधी त्यांनी मिळवून आणला. 1350 कोटी. त्याचबरोबर शहरासाठी 225 कोटी, त्याचबरोबर भुयारी गटारसाठी 228 कोटी. अशी किती कामं आहेत, मला वाटतं हजारो कोटी रुपये. 2.5 वर्षात, पूर्वीच्या 2.5 वर्षामध्ये कुठल्याही आमदाराला पैसे मिळाले नाही. 8 महिन्यात 1350 कोटी रुपये. आणि मला याचा अभिमान की मुख्यमंत्री म्हणून मला हे देता आलं.
आज मी सांगतो, आज त्यांची धडपड पाहिली होती. ते जेव्हा गुवाहाटीला आम्ही होतो तेव्हा देखील सुहासच्या आईचा मृत्यू त्यानंतर इकडे आल्यावर झाला आणि त्यावेळी देखील कोविडच्या नंतर, पण कोविडमध्ये त्यांच्याकडे लक्ष देता नाही आलं आणि सुहासची आई आणि वडील दोघंही आपल्यामध्ये नाहीत. हे दुर्दैव आहे. हे खूप दुःखद घटना आहे. माझं बघा, हा पुरोगामी महाराष्ट्र, या महाराष्ट्रामध्ये अशा दुःखद घटना घडतात. त्यावेळेस निवडणुका अनेक बिनविरोध होतात. आम्ही अनेक निवडणुका बिनविरोध दिलेल्या आहे, परंतु आता तो काळ राहिला नाही. गेलेल्या माणसाच्या मागे तुम्ही टीका करता. ही तुमची माणुसकी. हे काय माणुसकी विकून टाकली आहे? माणुसकी नाही आहे समाजामध्ये. परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो, मी जास्त बोलत नाही, मी आपल्याला एवढंच सांगतो, सुहास बाबर यांची जबाबदारी, त्यांच्या परिवाराची जबाबदारी या एकनाथ शिंदेची आहे. या एकनाथ शिंदेची आहे. MIDC पाहिजे, उद्योग मंत्र्यांनी जाहीर केलंय, कारखाने पाहिजे, मोठमोठे कारखाने देण्याची जबाबदारी या एकनाथ शिंदेची आहे. आणि सगळ्यांचं माझ्या लक्षात आलंय की आपल्या अध्यक्षांना पण राज्य स्तरावर काहीतरी जबाबदारी पाहिजे. अरे ज्यांनी कुठलाही स्वार्थ दाखवला नाही आणि बाबर परिवाराच्या मागे राहिला, त्या अध्यक्षाची जबाबदारी पण या एकनाथ शिंदेची आहे. आज माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत. लाडक्या बहिणींच्या खात्यात किती लोकांच्या पैसे गेले? किती लोकांच्या खात्यात पैसे गेले लाडक्या बहिणींच्या? लाडक्या बहिणीला पण या सावत्र भावानी विरोध केला. या लाडक्या बहिणीला बदनाम केलं. लाडकी बहीण, खोटी बहीण, खोटी योजना, फसवी योजना, कोर्टात गेले बंद करायला. कोर्टाने त्यांना एक चपराक दिली लावून, दुसऱ्या कोर्टात गेले. माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे, माझ्या लाडक्या बहिणींना, ज्यांनी या तुमच्या योजनेमध्ये खोडा घातलाय त्यांना योग्य वेळेला जोडा दाखवल्याशिवाय तुम्ही राहू नका. अरे 1,500 रुपये म्हणाले काय विकत घेताय? लाच घेताय? भीक देताय? काय वाटेल ते तोंडाला तुम्ही बोलताय. पण या माझ्या लाडक्या बहिणी, तुम्हाला एकच सांगतो, हा तुमचा लाडका भाऊ तुम्हाला 1,500वर ठेवणार नाही म्हणालाय. तुम्ही जशी ताकद आशीर्वाद द्याल ही वाढत जाईल, वाढत जाईल. आणि माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचंय, लखपती. आणि म्हणून आम्ही महायुतीचा 10 सूत्री कलमी हा कार्यक्रम जाहीर केला. पहिल्याच याच्यात लाडक्या बहिणींना 1,500वरून 2,100 रुपये करण्याचा आम्ही निर्णय घेतला. आणि लाडकी बहीण, सुरक्षित बहीण ठेवण्यासाठी पोलीस दलात 25,000 महिला पोलिसांची भरती करण्याचा आम्ही निर्णय घेतला. शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याचा निर्णय घेतला. 12,000 रुपये देतो आपण. सन्मान, शेतकरी सन्मान योजना 6 मोदीजींचे 6 आपले, ते 15,000 रुपये करण्याचा निर्णय आपण घेतला शेतकऱ्यांसाठी. त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी पेन्शन योजना 1500ची 2,100 रुपये करण्याचा आपण निर्णय घेतला. आणि अशा 10 कलमी आपले हे कार्यक्रम आहेत. युवकांसाठी रोजगार देणारी रोज 7 ते 8 सभा होतात. तुमच्या आशीर्वादाने हे 18 तारखेपर्यंत 19 तारखेपर्यंत नीट राहायला पाहिजे. बस
आणि ज्येष्ठांना योजना 45,000 गावांना पाणंद रस्ते, अंगणवाडी आशा सेविकांना 15,000 रुपये आणि जे पंपाने शेती करतात 7.5 HP त्याला वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपण घेतला आणि घरगुती वापर जो होतो त्याला देखील 30% त्याच्यामध्ये सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला. अशा योजना हे गरिबांसाठी सर्वसामान्यांसाठी. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण सुहास भैयाच्या मागे उभं राहा. खऱ्या अर्थाने जे अनिल भाऊंनी 4 वेळा काम केलं, 20 वर्ष या मतदारसंघाची सेवा केली. आज त्यांच्या पश्चात व्यासपीठावरही मला अनेक लोकांची ओळख करून दिली. मला समाधान वाटलं की अनेक पक्षाचे लोक या ठिकाणी सुहास भैयाच्या मागं उभे राहिले. ही चांगली बाब आहे. परंतु जे टीका करतात त्यांना मी सांगू इच्छितो, अनिल बाबर यांचं नाव गद्दारांच्या यादीत लिहिलं जाणार नाही, खुद्दारांच्या यादीत लिहिलं जाईल. टेमू योजनेला त्यांचं नाव दिलं, त्यांच्या इतिहासामध्ये अमर होईल. आणि शिवसेना वाचवण्याचं, धनुष्यबाण वाचवण्याचं काम या एकनाथ शिंदेने केलंय, ते देखील इतिहासात अमर होईल. आणि त्याच्यात देखील अनिल बाबर यांचं नाव सगळ्यात वरच्या क्रमांकावर असेल. बेईमानी आणि विश्वासघात कोणी केला मी त्याच्यावर बोलत नाही, परंतु या जनतेच्या मनातलं सरकार यावं म्हणून सगळ्यांनी मॅन्डेट दिलं, मतदान केलं, परंतु चुकीचं सरकार स्थापन झालं. मला सांगा, जर 2.5 वर्षापूर्वी हे सरकार बदललं नसतं तर एवढ्या योजना आल्या असत्या, एवढी कामं झाली असती, एवढा फंड आला असता. एकेका मतदारसंघात आणि इकडं आमदार नसताना, आता मी शहाजी बापूच्या इथे गेलो होतो, मी त्यांना विचारलं तुमच्याकडे 2 वर्षात किती निधी आला? ते म्हणाले 5,500 कोटी. 5,500 कोटी ही रक्कम कमी नाही आहे. याला द्यायला ध्यानात लागते, देणाऱ्याला मोठं मन लागतं आणि ते दाखवण्याचं काम आपण केलंय. आज या राज्यामध्ये एकीकडे विकास होतोय, एकीकडे उद्योग येत आहेत, एकीकडे कल्याणकारी योजना आज आपण करतोय. कधी तुम्ही पाहिलं होतं की लाडक्या बहिणींच्या खात्यात स्वतःच्या हक्काचे पैसे कधी येतील? आम्ही 5 हप्ते भरले, 5 हप्ते भरले. नोव्हेंबरचा पण हप्ता आम्ही हे विरोधक आडवं मांजर घालू नये म्हणून नोव्हेंबरचा पण हप्ता आम्ही ऑक्टोबरमध्ये दिला. आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणारे नाही. ही देना बँक आहे, लेना बँक नाही. पूर्वीच्या सरकारमध्ये हप्ते घेऊन जेलमध्ये जाणारे होते. आमचं सरकार माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार आहे आणि म्हणून 5 हप्ते आम्ही भरले. अनेक योजना केल्या, मुलींचं शिक्षण मोफत केलं. आज तुम्हाला सांगतो, संवेदनशील सरकार कसं असावं. एका मुलीने आत्महत्या केली. 1 वाजता रात्री टीव्हीवर मी बातमी बघितली. का आत्महत्या केली? ती इंजिनिअरिंगमध्ये शिकत होती. 50% सरकार भरत होतं, 50% पालकांना भरायचं होतं, पण 50% पण त्यांना भरायची ऐपत नव्हती. पालकाला बोजा नको, भार नको, म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. मी तात्काळ निर्णय घेतला. संबंधित मंत्री महोदयांना सांगितलं, चंद्रकांत पाटलांना सांगितलं, प्रस्ताव तयार करा. आणि आता डॉक्टर, इंजिनियर, वकील, MBA, फायनान्स जे काही शिकायचं आहे त्याचा 100% खर्च सरकारने उचलण्याचा निर्णय घेतला. सांगा
कुठे असा निर्णय कधी घेतला? शेतकऱ्यांना आज 12,000 रुपये, पीक विमा योजना 1 रुपया, युवकांना प्रशिक्षण भत्ता 6,000, 8,000, 10,000. कधी पाहिलं होतं? कधी पाहिलं नाही. पण मी म्हणतो हे सर्वसामान्यांचं सरकार. हा मुख्यमंत्री शेतकरी कुटुंबातून आलाय, सर्वसामान्य परिवारातून आलाय. गरिबी मी पाहिली आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना 1500ची किंमत नाही करणार. पण मी गरिबी पाहिली आहे, मी गरिबी पाहिली आहे. आमचा टाइम झालाय ते सांगायला आलाय, कारण ते हेलिकॉप्टर संध्याकाळी उडत नाही. इथून मला पुरंदरला जायचं आहे, पुरंदरमधून पुण्यात जायचं आणि म्हणून गरिबी मी पाहिली आहे. माझी आई कसं घर चालवायची पाहिली आहे. आणि म्हणून मला जेव्हा अधिकार प्राप्त होतील तेव्हा योजना सुरू करणार असं मनाची निश्चय खुणगाड बांधली. माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना, देवेंद्रजींना, अजितदादांना सोबत घेऊन या सर्व कल्याणकारी योजना सुरू केल्या. माझ्या लाडक्या बहिणींना आणि भावांना मला एकच सांगायचं, माझं एकच काम करा. तुम्ही गेल्यानंतर जे इथं सभेत नाही त्यांना एवढंच सांगा. सांगाल का? माझं एक काम कराल? त्यांना एवढंच सांगा, लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, लाडका शेतकरी योजना, लाडका ज्येष्ठ योजना, लाडकी मुलगीचं शिक्षण योजना, या आम्ही जाऊन तुमच्या लाडक्या भावाला एकनाथ शिंदेला भेटलो. यापैकी कुठलीही योजना कोणी माईकाला आला तरी बंद पडू देणार नाही, हा शब्द मी तुम्हाला देतो. आणि हे फक्त माझ्या बाकी लोकांना तुम्ही सांगा. आणि येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला माहित आहे अनिल बाबर यांची मेहनत, त्यांचे कष्ट, या मतदारसंघावर असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्ही 20 तारखेला सुहास बाबर यांची निशाणी धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून सुहास बाबर यांना विजय करा. हीच खरी श्रद्धांजली अनिल बाबरांना ठरेल, हा एवढा विश्वास मी व्यक्त करतो. आणि 23 तारखेला विजय उत्सव आणि सुहास बाबर यांचा विजय आणि अनिल बाबर यांना श्रद्धांजली व्हायला हा एकनाथ शिंदे तुमच्या या मतदारसंघामध्ये आल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, धन्यवाद. या ठिकाणी काही प्रवेश होत आहेत आणि